हॅलो हॅलो यस येस सर. काय बघा ना नेटवर्क जाते सारखं दिसते का स्क्रीन हॅलो यस नो सर. बघा दिसते. हा कळलं का म्हणजे जर कंडिशन फॉल्स असेल तर ते बॉडी जी काही आहे रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट होणारी ती एकदा पण एक्झिक्यूट होणार नाही त्याच्यामुळे आपण ह्याला काय म्हणतोय एंट्री कंट्रोल लुपिंग स्टेटमेंट म्हणतोय फॉरला कळलं का हॅलो येस सर. जाऊया पुढे येस सर. आता इथे बरं का पुढे जाण्याच्या आधी एक छोटासा कॉन्सेप्ट आपण समजून घेऊ मला वाटतं तो लास्ट टाइमला घेतला होता का आठवत नाही मला आपण तीन संख्यांची बेरीज काहीतरी करायसाठी येस सर ते हा सांगितलेलं तुम्ही बी पुढच्या वेळेस. कॉमा सी हा तर तो परत एकदा मी लिहितोय ए इज इक्वल टू 32,767 आणि बी ची व्हॅल्यू 10 घेतली लेट अस परफॉर्म ऍडिशन ऑफ ए अँड बी अँड सी सी इज इक्वल टू ए प्लस बी लेट अस डिस्प्ले द रिझल्ट addition of a and b is equal to percent d comma c तर तो c ची व्हॅल्यू चुकीची दाखवतो बरोबर हॅलो यस येस सर. तर हे येस सर चुकीची का दाखवतो हे आपण समजून घेतोय आता आय विल राईट क्लिक ठीक आहे आय विल प्रेस ना राईट क्लिक ऑफ माउस आहे ना बाय ब्रिंगिंग कर्सर ऑन दिस इंटिजर इंट आहे ना वर्ड असं काहीतरी दिसतंय का इंट डाटा टाईप हॅलो येस सर. I will press again right click on this data type असं काहीतरी टेबल दिसतंय यस कॉपी येस सर. कंट्रोल इन्सर्ट कॉपी येस सर. हा कॉपी केला आणि इथं पेस्ट करतोय मी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट नाउ लेट अस ट्राय टू अंडरस्टँड so these are the ranges okay for different data types these are the ranges let us try to understand what is mean by range and all that F2 okay so if you will be using integer type of data type so at that time there is range and which is defined and for this machine so if you wanted to use an integer type of values and if you wanted to store in the integer type of variable so this is the range for integer साठी ही रेंज आहे मशीन साठी -32,768 to plus 32,767 this is the range if your answer is crossing or going beyond this range definitely machine will not be displaying appropriate or correct result कळलं का हे हॅलो येस सर. मशीन साठी इंटिजर जर वापरत असू आपण तर इकडे रेंज आहे ह्याच्या रेंजच्या बाहेर जर तुमचं रिझल्ट चालला आन्सर चाललं तर ते चुकीचं आन्सर दाखवतं कारण काय आहे तर इंटिजरची ही रेंज आहे ह्या रेंजच्या आतमध्ये जर तुमचा आन्सर येत असेल तरच ती मशीन करेक्ट आन्सर दाखवणार अदरवाईज इट विल डिस्प्ले रॉंग रिझल्ट दिस इज द केस ए ची व्हॅल्यू आपण 32,767 टाकली त्याच्यामध्ये 10 ऍड केलं तर आपल्याला चुकीचं आन्सर दिसतंय आलं का लक्षात येस सर थोडक्यात काय आहे जर मी इकडे घेतलं एक एक्झाम्पल समजा आपण एक काहीतरी समजून घेण्यासाठी बरं का एक रेंज कन्सिडर करतोय रेंज 1 ते 10 रेंज आहे ओके अशी रेंज आहे असं समजा त्याला कमेंट टाकतो दिस इज द रेंज ओके दिस इज द रेंज आणि जर अशी रेंज असेल आणि समजा आपण दोन संख्यांची बेरीज करायला लागलो फॉर एक्झाम्पल सी मध्ये असं काहीतरी लिहिलं मी आहे ना 10+1 तर ऍक्च्युअल किती यायला पाहिजे सी ची व्हॅल्यू ऍक्च्युअल 11 यायला पाहिजे बट इफ यू आर युझिंग अ सर्टन काइंड ऑफ डेटा वेअर रेंज इज ओनली 1 to 10
त्यावेळेस मात्र आन्सर सी च 11 न येता सी च आन्सर हे 1 येतं. येतं का लक्षात? म्हणजे थोडक्यात जर अशी रेंज असेल तर 10च्या नंतर ऍक्च्युली 11 पाहिजे होतं, पण त्या रेंजच्या बाहेर गेलं. 11 न येता 1 येतं त्याच्यासाठी. 10च्या नंतर 1 येतं. हॅलो हॅलो म्हणजे 10 मध्ये एक ऍड जर केला तर 1 येणार. 10 मध्ये जर 2 ऍड केले तर 2 येणार. हॅलो येतं का लक्षात? रेंज Yes, sir. म्हणजे थोडक्यात ही रेंज जर अशी असेल तर मशीन साठी काय राहणार बघा ना. 1 2 3 4 5 एका लाईनीत जाऊ आपण, थोडीशी जागा कमी लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 ठीक आहे. 9 नंतर 10 येणार. 10 नंतर परत काय येणार हो? 1 येणार. हॅलो येतं का लक्षात? 2 3 4 असं सायक्लिक sir. असं सायक्लिक आहे ते. असं सायक्लिक आहे. रेंज संपल्यानंतर आता आपण ह्युमन बिईंग आहोत, आपल्यासाठी इन्फायनाईट हे शेवट असणार आहे. येस, इन्फायनाईट नंतर जर काय परत चालू माहित नाही. आता आपल्याला बघा इन्फायनाईट नंतर काय येतं हे कोणालाच नाही माहित, का तर इन्फायनाईट काय हे कोणालाच नाही माहित. हॅलो येस सर. त्याच्यामुळे इन्फायनाईट नंतर जर काय येत असेल, जर आपण 1 पासून चालू करत असू तर 1 येणार. जर आपण मायनस इन्फायनाईट पासून परत मायनस इन्फायनाईट पासून जर परत 0 पर्यंत जात असेल तर 0 येणार. 0 नंतर परत +1 येणार. परत तसं एक 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 ऍड करत गेलं तर परत कुठेतरी इन्फिनिटी येणार. येस. Yes, sir. तसं इकडे 32,767 नंतर जर तुम्ही एक ऍड केला तर किती येणार हो? विचार करा आता. हे येणार हे. हॅलो -32,768 येणार. लेट अस चेक इट. त्याला कमेंट पास करा. सॉरी. येतं का लक्षात? Yes, sir. ऍक्च्युली काय यायला पाहिजे होतं? 32,768 यायला पाहिजे होतं. 868. येस. हॅलो येस सर. Yes, sir. हा, ह्याची रेंज कुठे संपली इंटिजरची? 32,767 लाच त्यांनी दम तोडलेला आहे इंटिजरनी. ह्याच्यानंतर जर काय संख्या असेल तर ती -32,768 असणार आहे. ते आन्सर येतं इथे. हॅलो येस सर. जर 2 ऍड केलं तर काय येईल लॉजिक? रेंज मी दाखवतो तुम्हाला. रेंज ही आहे. सांगा काय येईल? जर एक ऍड केलं तर हे येतंय. 2 ऍड केलं तर काय होणार? -32,767. -67 येणार. करेक्ट. बघा यानं मी सेव्ह करतोय. 67 येणार. येतं का लक्षात? रेंज म्हणजे कशी असते ती सायक्लिक वेनी. हॅलो येस सर. Yes, sir. जर 3 ऍड केलं तर हॅलो -32,766. हा बघा आलं ते. जर मी इथे 32,767 ऍड केलं तर किती येईल? चुकेल थोडस. बघा मला पण नाही माहित किती येईल. 32,767 ऍड केलं. हॅलो 0 -1. हा 0 किंवा -1 किंवा +1 ह्याच्यापैकी काहीतरी यायला पाहिजे. येस. येस. Yes, sir. थोडस चुकलंय आपलं मोजायचं. काहीतरी -2 आलं बरं का. कारण की रेंज जी आहे ती एक्झॅक्ट तंतोतंत नाहीये. एक इकडे जादा आहे. मला वाटतं मायनस कडे एक जादा आहे. येस, मायनस कडे एक जादा आहे. हॅलो इथे इथे Yes, sir. त्याच्यामुळे आन्सर जे आलं ते -2 आलं आहे. तर ह्याच्यामध्ये येतं का लक्षात? म्हणजे काय होणार? हॅलो तर ही रेंज आहे. एक्झॅक्ट आन्सर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिकडे तुम्हाला लॉंग इंट वापरायला लागणार. लॉंग इंटची रेंज पण आहे काहीतरी लिमिटेड आहे. बघा
मशीन म्हणल्यानंतर लिमिटेड येतं. माणूस म्हणला तरच फक्त इन्फायनाइट आहे, लक्षात घ्या. हॅलो, येस सर. तुमचं कॅल्क्युलेटर जरी कन्सिडर केलं तर मला वाटतं 10⁻99 पर्यंत जातं ते, बरोबर का? हॅलो, कधी ट्राय केलंय का बघा. हॅलो, 10⁻99 पर्यंत जातं ते. 10⁻99 मग संपलं का? 10⁻100 असू शकत नाही का? हॅलो, हॅलो, असू शकतं. असू शकतं, पण त्या मशीनचं कॅपॅसिटी संपली, तुमच्या कॅल्क्युलेटरची कॅपॅसिटी संपली, म्हणजे त्यांनी मॅथ्स एरर दाखवायला नाही पाहिजे ऍक्च्युली. बघा आहे ना, विचार करा. वॉट एव्हर कॅल्क्युलेटर्स दे हॅव डिझाईन आहे ना बाय कॅसिओ मशीन, कॅसिओ कंपनी म्हणू आपण, जी जापनीज आहे कसली आहे बघा. तर त्यांनी तिकडे लिमिट ठेवलेलं आहे त्या कॅल्क्युलेटरला. 10⁻99च्या वरती तुम्ही बघा 2 किंवा 10 तुम्ही टाईप करून बघा तिकडे. 10⁻100 आहे मॅथ्स एरर किंवा काहीतरी. 10⁻100 ला मॅथ एरर येते. 10⁻99.9 ला येते. हा बघा ना, 10⁻100 ला मॅथ्स एरर येतो. ऍक्च्युली मॅथ्स एरर आहे का? पण तो आम्हालाच मॅथ्स माहित नाही म्हणावं. मॅथ्स मध्ये कधी एरर येतो आम्हालाच मॅथ्स माहित नसेल तर मशीनच्या संदर्भात आम्ही कसा विचार करायचा, असा एक प्रश्न असू शकतो काही जणांसाठी. पण यू विल हॅव टू थिंक अ लॉट. मॅथ्स म्हणजे काय बघा आहे ना, मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगतो, गुणाकार भागाकार वजाबाकी आहे ना, बेरीज बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये ना मॅथ्स मध्ये. ज्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कळला त्याला कसलं पण गणित सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारच येत नसल्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन येत नाही, डेरिव्हेटिव्ह येत नाही, सगळ्या गोष्टी मग येत नाहीत पुढच्या. येस, येस सर. कम्प्युटर मध्ये फक्त अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. ALU बघा ना, अरिथमेटिक लॉजिकल युनिट, तेवढ्यावरती अख्खं ते सगळं करतंय ना काम. विचार करायचा. मग इकडे जर हा आकडा वाचायला गेलो आपण, 10⁻�9 जर काय असेल, 10⁻+9 म्हणजे बिलियन असतं, बरोबर का? हॅलो, ट्रिलियन म्हणजे 10⁻12, 10⁻6 म्हणजे मिलियन, बरोबर का? हॅलो, 10⁻9 10⁻9 म्हणजे बिलियन म्हणतात, आणि 10⁻12 म्हणजे ट्रिलियन झालं. बघा त्याच्या पुढे पण बरंच काय असतं, जास्त काही येत नाही मला. सध्या मी ट्रिलियन पर्यंत अभ्यास करतोय सध्या, बरं काय गोष्टींचा. ट्रिलियन आणि 10⁻2 म्हणजे पॉवर किती असते? 12 अशी पॉवर असते. 12 घरांचं, 12 घरं आहे आली तर ते ट्रिलियन झालं. 9 घरं आली म्हणजे मला वाटतं हा 2 बिलियन काहीतरी, 2.1 बिलियन आहे, बरोबर का? 2.1 बिलियन इज द कॅपॅसिटी फॉर लॉंग. मराठीत जर वाचायचं झालं तर 2,14,74,83,647. येस, 2 अब्ज. हॅलो, 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 काय अवघड झाला आता. हॅलो, येस सर. मग 2,14,14,00,00,000 जरी वर गेला आपण इंटिजर मध्ये तर जाऊ नाही शकत. सी लँग्वेजची कॅपॅसिटी संपली, लक्षात घ्या. तिथे मग एका साइडने जाऊ शकतो आपण पुढे. अनसाइंड म्हणून आहे पुढचं, अनसाइंड लॉंग. अनसाइंड लॉंग मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यूज तुम्ही कन्सिडर नाही करू शकत. 0 पासून, ह्याची रेंज बघा ना, 0 पासून 4 अब्जापर्यंत गेलेलं आहे ते, 4 बिलियन. 4 अब्ज 29 कोटी 49,67,295 असं काहीतरी मराठीत वाचू शकतो आपण. अनसाइंडची रेंज आहे ती. हॅलो, ओके. येस सर. लॉंगची मात्र 2 अब्जापर्यंत आहे. फ्लोट जर कन्सिडर केला, फ्लोट, तर तुमच्या कॅल्क्युलेटर पेक्षा कमीच रेंज आहे ह्याची. 3.4 × 10⁻38. 10 वरती 38 शून्य बसतील एवढं मोठं कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर फ्लोट आपण वापरणार. काय अडचण? हॅलो, नो सर. डबल साठी रेंज थोडीशी वाढते आहे ना. 1.7 × 10⁻², इकडे मायनस पण आहे बरं का, म्हणजे -10⁻³ -308. -308 म्हणजे 0.3
त्या 1.7च्या आधी किती झिरोज येणार हो? 308 झिरोज. आता एक्झॅक्ट किती येणार मला पण नाही माहित, आपण अप्रॉक्सिमेटली धरू आहे ना, 308 झिरोज येणार. 0.0000 हे झिरो जर मोजले तर 308 झिरो म्हणजे 10⁻³ येस. Yes, sir. आणि तसंच जर इकडे उजव्या साईडला गेलो आपण 1.7 इंटू 10⁻² आहे ना, प्लस आहे तिकडे प्लस 308 शून्य आपण ह्या 1.7च्या पुढे लावू शकतो. एवढं मोठं कॅल्क्युलेशन ची रेंज जर कन्सिडर केली तर डबल आहे. येस. Yes. ऑब्व्हियसली आपल्या कॅसिओच्या कॅल्क्युलेटरच्या पेक्षा जास्त आहे. कॅसिओच्या कॅल्क्युलेटरची रेंज 10⁻² मला वाटतं 99 आहे. 10⁻99. ओके. हॅलो. Yes, sir. आणि त्याच्यापेक्षा जास्त ही फायनल रेंज आहे. आपले जे काही लॅपटॉप आहे, डेस्कटॉप आहे, तुमचं जर काय, मला वाटतं तुमच्या मोबाईल साठी रेंज वेगवेगळे असतील. तुम्ही मोबाईल वरती चेक करा ना, त्या टर्बो सी ड्रॉइड साठी एवढी रेंज राहते का? कधी कधी कमी जास्त रेंज राहू शकेल, कारण की इट डिपेंड्स ऑन डिव्हाइसेस. हॅलो. इट डिपेंड्स ऑन डिव्हाइसेस बरं का. खाली का जात नाही माहित नाही, थोडस खाली जाऊ आपण. लॉंग डबल जर कन्सिडर केलं तर 3.4 इंटू 10⁻⁻⁻⁻32 आणि 1.1 इंटू 10⁻⁴⁴⁹932 म्हणजे तिकडे 1.1 वरती किती शून्य लावू शकतो आपण? 4932 पॉझिटिव्ह साईडला जर गेलो आपण. येस. हॅलो. Yes, sir. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्या जर इव्हॅल्युएट करायच्या असतील तर आपण कम्प्युटर वापरू शकतो, जो कॅल्क्युलेटर पेक्षा भारीच आहे बरं का. पण ह्याच्यापेक्षा मोठ्या काही संख्या असणार आहेत, जिकडे आपला हा कॉम्प्युटर दम तोडतो म्हणून आपण, तिकडे मग सुपर कम्प्युटर लागतो. येस. हॅलो. Yes, sir. हा. आणि माणसांमध्ये ह्युमन कम्प्युटर अशी पदवी आहे ना बहाल केली गेली, ती लेडीज आहे. माहितीये का हो नाव त्यांचं? शकुंतला देवी. हा, शकुंतला देवी. तर त्यांच्याबद्दल काही सर्च करता आलं इंटरनेट वरून तर सर्च करा. ह्युमन कम्प्युटर अशी पदवी बहाल केली गेली आहे. ती लेडीज कोण आहे? शकुंतला देवी म्हणून आहे. बरेच काही बुक्स आहेत लायब्ररीमध्ये अवेलेबल, जिकडे तुम्हाला पझल्स वगैरे आहे ना सॉल्व्ह करण्यासाठी शकुंतला देवीनी बरेच काही बुक्स लिहिलेले आहेत, ज्याला गिनीज बुक काय म्हणणार, गिनीज बुक म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचा रेकॉर्ड आहे की ह्युमन कम्प्युटर अशी पदवी बहाल केली आहे. तोंडी मोठमोठे गुणाकार ती तोंडी करायची आहे ना लेडीज. येस. मला वाटतं तिचा मध्ये काहीतरी मूवी पण आलता का वेब सिरीज आलती, विद्या बालन यांनी ऍक्टिंग केली त्या मूवी मध्ये, जिकडे शकुंतला देवीवरती ते वेब सिरीज होती. येस. हॅलो. हॅलो. Yes, sir. शकुंतला देवी बद्दल आज व्हिडिओ वगैरे सर्च करा, थोडेसे बघा आहे ना कसं त्यांचं ब्रेन होत आहे. आणि गॉड गिफ्टच म्हणू आपण. बघा, आपल्याला गुणाकार भागाकार अशी तोंडी जमणार नाहीत, तर मोठमोठे गुणाकार ही तोंडी करणारी ती लेडी होती मला वाटतं. आता नाही येते. यस. 2013 मध्ये काहीतरी, 2013 मध्ये वारल्या वाटतं त्या बरं का. इंडियन आहे ती लेडी. बघा, येतं का लक्षात? हे सांगण्याचं तुम्ही थोडस विचार करावा ना ऍटलिस्ट. आपल्याला एवढं शक्य मोठं येईल का नाही माहित नाही. कोणाला येत असेल तर चांगली गोष्ट आहे, गॉड गिफ्टच म्हणू आपण ते. मोठमोठे गुणाकार तोंडी आहे. जरी ते येत नसतील तर ऍटलिस्ट लॉजिक इफ यू विल हॅव, देन यू कॅन एक्सट्रॅक्ट द रिझल्ट फ्रॉम द मशीन. ओके. हॅलो. Yes, sir. मग आपण फक्त जास्त खोलात न जाता लॉंग जर वापरलं मी इंटिजरच्या ऐवजी तर मला करेक्ट आन्सर भेटेल. इथे मी फक्त काय करतोय बघा, आणि थोडस बेरीज तोंडीच यायसाठी आहे. एवढ्या मोठ्या संख्यांची बेरीज मला तर येणार नाही. मी एक करतोय. एक केल्यावर चुकीचं येत होतं इंटिजर घेतलं तर, जे निगेटिव्ह आन्सर दाखवत आहे. बरोबर का? हॅलो. आपल्याला पॉझिटिव्ह दाखवायला पाहिजे. येस. Yes, sir. त्याच्यासाठी फक्त मी लॉंग शब्द वापरतोय. लॉंग शब्द वापरून जे आन्सर आहे सी मध्ये जे आन्सर स्टोअर होईल ते आन्सर आपल्याला इकडे इंटिजर म्हणून नाही चालणार. आपण डेटा टाइप वी हॅव चेंज. long int data type I am using, therefore %l small d is the format specifier for long int. इथे आपण लिहूया
फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर लॉंग इंट इज काय हो पर्सेंट स्मॉल एल स्मॉल डी. काय अडचण? आता तो बेरीज करेक्ट दाखवेल का तर आपण लॉंग इंट वापरलेला आहे. लॉंग इंटची रेंज आहे ती 2 अब्ज 14 कोटी समथिंग समथिंग लाख समथिंग समथिंग हजार समथिंग समथिंग काय बघा. येस हो Yes, sir. मी रन करतोय. आलं का बरोबर? प्लस 32,768. Yes, sir. बघा लॉंग इंट कधी घ्यायचं का घ्यायचं 10 ऍड केलेलं आहे आपण 32,777. येस Yes, sir. 100 केलं तर 800 काहीतरी येईल 32,867. ओके Yes, sir. समजलं का? इंटिजर लॉंग इंटिजर डेटा टाईप म्हणजे काय तर हे सगळे डेटा टाईप्स आहेत. ह्याच्या बाहेरचे डेटा टाईप नाही येतात. त्याच्या पुढे जाऊन थोडस आपण अजून एक गोष्ट शिकतोय आणि मग पुढे जाऊया. प्रत्येक जी काय आता समजा तुम्ही इंटिजर घेतलाय ना इंटिजर आपण हे बिट्स वगैरे शिकलेलं आहे का बिटवाईज ऑपरेटर्स मध्ये. हॅलो काय आम्ही फक्त शिकतो म्हणून ते फक्त मार्क मिळवण्यासाठी ऍक्च्युअल काय आम्हाला कळतच नाही. शिकलाय का नाही 32 काय बघा ना 16 बिट्स वगैरे बिट्स 8 बिट्स म्हणजे किती बाईट्स 1 बाईट. लक्षात घ्या when you are dealing with character type of data at that time machine needs only 1 byte. ज्यावेळेस आपण कॅरेक्टर टाईपचा डेटा वापरतोय त्यावेळेस तो फक्त 8 बिट्स घेतो. 8 बिट्स म्हणजे 1 बाईट. 8च घरं लागतात त्याला. फॉर एक्झाम्पल कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे आपण एकेरी अवतरण चिन्हात मेन्शन करतो. येस हॅलो Yes, sir. तर तो कॅरेक्टर कॉन्स्टंट जो एकेरी अवतरण चिन्हात मेन्शन करतो आपण मला वाटतं जेंडर वगैरेच आपण एक्झाम्पल घेतलं होतं. एकेरी अवतरण चिन्हात स्मॉल एम एकेरी अवतरण चिन्हात कॅपिटल एम. यस Yes, sir. such kind of character constants if you wanted to store in the computer so computer needs 1 byte. इथं दिलेलं आहे त्यांनी. एखादा कॅरेक्टर टाईपचा डाटा जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल एखाद्या व्हेरिएबल मध्ये तर 8 बिट्स लागतात म्हणजेच 1 बाईट लागतो. ओके हॅलो Yes. Similarly, if you will consider an integer type of variable, मग ही त्याची रेंज आहे ना 32,767 टू -32,768. ह्याच्यामधला जर इंटिजर टाईपचा व्हॅल्यू जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर किती लागते हो? 16 बिट्स म्हणजे 2 बाईट. हॅलो हॅलो Yes, sir. म्हणजे एवढ्या रेंजचा नंबर जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर मशीन मध्ये 16 बिट्स लागतात. काय अडचण? No, sir. म्हणजेच 2 बाईट मध्ये 2 बाईट मध्ये तो नंबर स्टोअर करतो मशीन. लॉंग जर असेल लॉंग इंट साठी 32 बिट्स लागतात. 32 बिट्स म्हणजे काय अर्थ हो? हॅलो 32 बिट्सचा अर्थ काय? किती बाईट्स? 4 bytes. 4 byte. लॉंग इंट जर कन्सिडर केलं तर 4 बाईट्स लागतात. आता इथे तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल साठी बरं का 2 बिलियन हा नंबर घ्यायचा म्हणजे 2 वरती किती शून्य 9 शून्य घ्यायच्या. हॅलो आणि असा Yes, sir. मोठा नंबर घ्यायचा आणि तो मोठा नंबर तुम्हाला काय करायचा आहे तुम्हाला कन्वर्ट करायचा आहे बायनरी सिस्टम मध्ये तर तो 32 बिट्स पेक्षा कमी बिट्स लागतात त्याला. येतं का लक्षात मला काय म्हणायचं? हॅलो जर मी 2 कन्सिडर केलं तर 2चं बायनरी काय हो तोंडी 10 विचार कर. 2चं बायनरी किती? Yes, sir. 10. 10 म्हणजे 2 स्टोअर करण्यासाठी ऍक्च्युअल किती नंबर ऑफ बिट्स लागले हो? 2 स्टोअर करण्यासाठी ऍक्च्युअली किती नंबर ऑफ बिट्स लागले? 2च लागले. पण इकडे Yes, मशीन sir. काय करतो ज्यावेळेस तुम्ही इंट घेता त्यावेळेस तो 16 बिट्स रिझर्व करतो ह्या रेंज साठी. येतं का लक्षात? एक नंबर म्हणजे थोडक्यात
2 जरी स्टोअर करायचं झालं तर तो 16 बिट्स घेतो तिकडे म्हणजे रिमेनिंग बिट्स जे काय असतील तर ते 0 राहणार. 16 म्हणजे मला वाटतं 14 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 असं तो 2 ला रिप्रेझेंट करणार, असं स्टोअर करणार. येतं का लक्षात? 2 ला स्टोअर अशा पद्धतीने केलं जाणार इंटिजर मध्ये. हॅलो, Yes, sir. येतं का लक्षात? एवढे बाकीचे सगळे घरं 0 असणार आहेत. त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही लॉंग इंट घेणार, म्हणजे हा जर 2 वरती बरं का, हे होमवर्कला तुम्हाला मला सांगा पुढच्या लेक्चरला 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे. म्हणजे हे मला वाटतं 2 बिलियन झालं. 2 into 10⁹ झालं. येस. हॅलो 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 Yes. Yes, sir. ह्याला तुम्ही बायनरी फॉर्म मध्ये कन्वर्ट करा तर 100% तुम्हाला काय करणार, ते 32 बिट्स लागणार नाही, त्याच्यापेक्षा कमीच बिट्स लागतील. हॅलो, आलं का लक्षात? याचा अर्थ 40,000 ला बरं का, 40,000 ला किंवा 50,000 ला जर तुम्ही बायनरी फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर 16 बिट्स पेक्षा जास्त बिट्स लागतात. चेक करूया काय? हॅलो, Yes, sir. एवढं कोण सांगत नाही बरं का, तुमचं तुम्हाला करता यायला पाहिजे ते. 40,000 घेऊ आपण, करायचं बायनरीत कन्व्हर्जन. किती येणार हो? हॅलो, 20,000. हा पुढे सांगा, बरोबर सांगा आता. 10, 6,000. पुढे सांगा, 5,000, पुढे सांगा, 2,500. पुढे सांगा. सांगा आता फटाफट. कॅल्क्युलेटर घ्या कोणीतरी. 1,250. पुढे सांगा. 625. 625. पुढे सांगा. हॅलो, 312. पुढे सांगा. 156. इकडे लिहितोय मी बरं का, जागा संपली आपली. काय बघा ना, 156. 156. ठीक आहे. पुढे सांगा. फास्ट सांगा आता. 78. पुढे सांगा. 39, हा 39. Yes, sir. Yes, sir. सांगा, पुढे सांगा. चला. 19. पुढे सांगा. 9. 9, 9. पुढे सांगा. 4. 4, पुढे सांगा. 2. 2, सांगा. 1. 1. थांबा आता इथे बघा. आता हे कन्वर्ट करा बायनरी मध्ये. इथे किती येणार हे मोजलं आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 येतं का लक्षात? 16 बिट्स लागतात. 19 चुकलंय सर. हा 19 चुकलंय. काय चुकलंय? 19 चुकलंय म्हणजे हॅलो, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. किती नंबर ऑफ बिट्स आले हो? 40,000 ला जर कन्वर्ट केलं बायनरी मध्ये. जास्त डिटेल मध्ये जाऊ नका. हे चुकलं बरोबर ते सोडून द्या ना. किती बिट्स लागतात हे फक्त मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 येतं का लक्षात? 16 बिट्स लागतात. कट टू कट 16 बिट्स लागल्यामुळे 40,000 ला तो इंटिजर मध्ये स्टोअर नाही करू शकत. हॅलो हॅलो Yes, sir. Yes, sir. त्याच्यामुळे आपल्याला जी काही रेंज आहे ना -32,000 वगैरे, त्याच्यामुळे ते पुढचं घेतं ते हे घेतं ते निगेटिव्ह दाखवतं, मग चुकीचं दाखवतं. आलं का लक्षात? असं तुम्ही ट्राय करा, समजून घ्या ते. आय होप यू हॅव अंडरस्टूड आहे ना हाऊ टू
कन्सिडर दिस डेटा टाईप अँड हे सगळं. येस. Yes, sir. जाऊया पुढे जाऊया. एक छोटासा प्रोग्राम करून बरं का दाखवतो मी कसं काय होणार. फाइल टाईप सेव्ह करू याला. येस. फाइल टाईप सेव्ह एज 101.c. एंटर. स्क्रीन दिसते का? Yes, sir. इन ए फॉर लूप घेतली बघा. कसं होतं बघा. आय ची व्हॅल्यू 1 घेतली. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू शेवटची रेंज घेतली 32,767. आय प्लस प्लस. विचार करा आता काय होणार. आय ची व्हॅल्यू मला स्क्रीनवर दाखवायचे. हॅलो. हॅलो. काय होईल? 1 पासून तो 32,767 पर्यंत आयच्या व्हॅल्यू दाखवेल. बरोबर. Yes, sir. त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू वाढणार 1 नी व्हॅल्यू वाढली की मायनस काय होतं? मायनस 32,767. येस. Yes, sir. मग आयची व्हॅल्यू मायनस 32,767 होणार. मग ती जी आहे ती 32,767 पेक्षा लहान आहे. मायनस 32,767 हे मायनस प्लस 32,767 पेक्षा लहान आहे. ट्रू होणार कंडिशन. त्याच्यामध्ये परत एक ऍड करणार. असं जर लिहिलं तर ते आयची व्हॅल्यू छापायचं कधीच बंद नाही करणार मशीन. ओके. Yes, sir. रेंज कळते का बघा. आता मी रन करतोय. इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट होत बसणार प्रोग्राम. एरर आला. आयची व्हॅल्यू इथे आय घेतलं आपण. सॉरी. बघा ते प्लस 32,000 आल्यानंतर परत निगेटिव्ह येणार, परत पॉझिटिव्ह येणार, परत 0 येणार. परत येतं का लक्षात? हॅलो. हॅलो. Yes, sir. इन्फायनाइट्स मध्ये गेलं ते. त्याच्यामुळे काही वेळेस आपल्याला भरपूर विचार करायला लागतं. ते आयची व्हॅल्यू 40,000 जर घेतली तरी पण ते चुकणार. 32,767 इंटिजरची रेंज त्याच्यावरती गेलं की ते 32,767 नंतर मशीनसाठी मायनस 32,767 असतं. त्याच्यामध्ये एक ऍड केला. असं करत करत ते 0 पाशी जाणार. संख्या रेषा. येतं का लक्षात? Yes, sir. कसं आहे बघा ना मशीन कसं आहे. कसं लॉजिकल थिंकिंगनी ते कम्प्युटर डेव्हलप केलं जातं. कसं प्रोग्राम लिहिलं जातं ह्याच्या मागे सगळं लॉजिक आहे. लक्षात घ्या. समजलं का हे? आता हे थांबत नाही. हे थांबण्यासाठी काय दाबायचंय? कंट्रोल अल्ट कंट्रोल पॉज ब्रेक. कंट्रोल पॉज ब्रेक 2-3 वेळा दाबायचं ते. अल्ट कंट्रोल पॉज ब्रेक. काय बघा. ओके. शिफ्ट आणि पॉज ब्रेक दाबलंय मी. परत एंटर दाबलं. परत ते बघा. येतं का लक्षात? बघा असं करत करत तो 0 पाशी जाणार. येस. हॅलो. हॅलो. ओके. Yes, sir. कळतंय बघा. परत निगेटिव्ह आलं. असं थांबणार नाही तो कधीच. सॉरी. काहीतरी झालं आहे ना. कंट्रोल अल्ट डिलीट. कळलं का? आणि असं जर काय झालं इन्फायनाइट मध्ये जर प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायला गेला तर तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते डायरेक्ट बंद करायचं बरं का. हॅलो. मोबाईल मध्ये पण मी पण डायरेक्ट बंद केलं. आता क्लोज केलं वरतून. येस. हॅलो. Yes, sir. Yes. तर तुमच्या मोबाईल मध्ये पण जर असं काही प्रोग्राम लिहिला तिकडे इन्फायनाइट मध्ये इफ सपोज युअर मोबाईल आहे ना एक्झिक्यूट होत बसलं ते तर तिकडे थांबवायचं कसं? डायरेक्ट ते ऍप्लिकेशन बंद करायचं. टर्बो सी ड्रॉइड किंवा तुमचं कोडिंग सी प्लस प्लस. येस. काय बघा. समजलं का? हॅलो. Yes, Yes, sir. sir. आपण पुढे जातोय. हे महत्वाचं होतं. हे सगळ्यात महत्वाचं होतं. आणि हे थोडस बघण्यासाठी
दिसते का स्क्रीन? हॅलो, No. यस. Yes, sir. प्रोग्राम सेव्ह केलं तर बघा ना, गेलं वाटतं ते. काय 101 होतं? काय नाव होतं कोणाला माहिती नाही. नंतर ऍक्च्युली केलं तर आपण 102 होतं ते सेव्ह झालं नाही बघा. कळलं का पण ते प्रोग्राम? हॅलो, Yes, sir. इथंच आहे, हेच आहे वाटतं ते. इन्फानाइट मध्ये एक्झिक्यूट होत होतं, हेच आहे ते. यस. Yes, sir. बघा, तर मग इथे त्याची काळजी घ्यायला पाहिजे. बघा, मग अशा पद्धतीमध्ये पण आपण ह्या प्रोग्रामला थांबवू शकतो. बघा, मी त्याला कधी थांबवतो, ज्या वेळेस आय ची व्हॅल्यू आहे 66 येते, त्यावेळेस आपण थांबवण्याचा प्रयत्न करू. बघा, इफ I is equal to 32,765 ला थांबवू आपण. ज्यावेळेस आय ची व्हॅल्यू 32,765 होते, त्यावेळेस आपण काय करूया, ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट करू. ब्रेक स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं म्हणजे तो काय होईल, बाहेर पडेल, ह्या लूपच्या बाहेर पडेल. ओके. हॅलो, करून बघू रन. पडलं का बाहेर? थांबलं ते. हॅलो, यस. Yes. 32,767 ला थांबवलं आपण त्याला. बघा, कळलं का? जर हे वापरलं नाही तर काय होणार सांगा? तो इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट करत बसणार. यस. Yes, sir. तर हे एक सांगायचं होतं बरं का जाता जाता. अजून फॉर लूप समजली का? फॉर लूप. यस. आता विचार करा, एक आपण वेगळा प्रोग्राम घेऊया. अजून मला वाटतं 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. येस, 9 मिनिट 10 मिनिट. हॅलो, हॅलो, बरोबर Yes. का? मग आपण इकडे पीओडब्ल्यू नावाचं फंक्शन वापरून काय कॅल्क्युलेट करू शकतो? 2⁻3. यस, हे बघितलं होतं आपण. जिकडे ह्याचा अर्थ काय आहे, 2⁻3 असा अर्थ आहे. बरोबर. हॅलो, हॅलो, यस नो काय तर म्हणा की तिकडे. हॅलो, Yes, Yes, sir. 2⁻3 फाइंड आउट करायसाठी पीओडब्ल्यू फंक्शन, मॅथमॅटिकल फंक्शन इज ऑलरेडी अवेलेबल. हे वापरू शकतो आपण. 2⁻3 फाइंड 8 असा आन्सर दाखवतं ते. हे पीओडब्ल्यू फंक्शन न वापरता कॅन वी कॅल्क्युलेट 2⁻3? आन्सर इज येस, बाय युझिंग लॉजिक. मग इथे आपण थोडंसं फॉर लूप कसं वापरता येईल ह्याचा विचार करा बरं का. पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. हे जे असेल ते इनपुट असेल कीबोर्ड थ्रू, ह्याला ए म्हणू आपण, ह्याला बी म्हणू. बी ही पॉवर आहे, ए हा बेस आहे. ए रेस टू बी आय वॉन्ट टू फाइंड आउट. ए रेस टू बी चा अर्थ काय हो मॅथ्स मध्ये? हॅलो, मल्टिप्लिकेशन ऑफ ए बी टाइम्स. हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, ए sir. रेस टू बी म्हणजे काय आहे? मल्टिप्लिकेशन ऑफ ए बी टाइम्स. 2⁻3 म्हणजे काय आहे? 2 चा मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स. हॅलो, Yes, sir. मग आपल्याला हे फॉर लूपनी कसं लिहिता येईल हे आपल्याला वापरायचं नाही असं कंडिशन दिली आहे. I don't want to use this function, standard function which will calculate 2⁻8 without using this mathematical function. Is it possible for us to calculate a raised to b? Answer is yes. बघा ना कसं लिहितो बघा ना. आधी लॉजिक समजून घेऊ. हे थोडंस मला अवघड चाललंय बरं काय सांगायला तुम्हाला, कारण की आपण वर्गात नाहीये आणि मला बोर्ड वरती लिहिता नाही येत आहे. बोर्ड नसल्यामुळे थोडस मला लिहायला अडचण येते. इकडे समजून घ्या. फॉर लूप घेतोय बघा ना. फॉर लूप कशी लिहितोय बघा ना. फॉर लूप इथे सांगितलं
आय घेतला, आय जो आहे तो सुरुवातीला एक आहे असं कन्सिडर केलं. विचार करा, हे ए आणि बी वेगवेगळे आहेत. ए ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू 2 टाकली, बी ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू 3 टाकली. मला 2⁻³ फाइंड आउट करायचंय, त्याच्यासाठी फॉर लूप लिहितोय मी. आणि आन्सर जे काही आहे ते आपला आन्सर नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर करणार आहोत. सुरुवातीला आन्सरची व्हॅल्यू मी इनिशियलाइज करतोय 1 म्हणून. बघा ना, इथे आलं. नंतर आय ची व्हॅल्यू आपण इन्क्रीज केली 1 पासून. कुठपर्यंत करायला लागेल? बी टाइम्स. Yes, sir. आय ची व्हॅल्यू 1 पासून बी टाइम्स म्हणजे a⁻³ असेल तर तो 1 पासून 3 पर्यंत जाईल आय ची व्हॅल्यू. हॅलो. Yes. मग 1 पासून बी पर्यंत जर आय न्यायचा असेल तर आय आपल्याला काय करायला लागेल? प्लस प्लस करायला लागेल. येस. Yes. Yes, sir. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये मी असं काहीतरी लिहितोय जेणेकरून आपल्याला आन्सर जे आहे ते कॅल्क्युलेट व्हावं करेक्ट. बघा ना, आन्सर इज इक्वल टू आन्सर इंटू कोणाचा गुणाकार असतो? बेसचा असतो, म्हणून इथं लिहिणार. विचार करा, विचार करा, विचार करायला आता ऍक्च्युली चालू करा. समजून घ्यायला गोष्टी चालू करा, अदरवाइज यू विल नॉट अंडरस्टँड. असं काहीतरी लिहिलं आहे ना. विचार करा आता. ए ची व्हॅल्यू 2 आहे, बी ची व्हॅल्यू 3 आहे. आन्सर हा सुरुवातीला आपण 1 दिलेला आहे. हा 1 द्यायलाच पाहिजे. हा 1 दिला नाही तर अडचण येईल. आन्सर हे आपलं कधीच बरोबर येणार नाही. ओके. हॅलो. ह्याला इनिशियलाइज केलंय, आन्सरला Okay, पण sir. इनिशियलाइज केलेलं आहे, लक्षात घ्या. इनिशियली व्हॅल्यू ऑफ आय इज 1. इथे मी लिहितो आता फटाफट. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू ऑफ बी इज 3. लॉजिकल कंडिशन रिमेन्स ट्रू. तो इथं जाणार. इथं आन्सरची व्हॅल्यू सुरुवातीला 1 आहे. ए ची व्हॅल्यू ही किती आहे? 2 आहे. इथे बघा. हॅलो. ओके. Yes, sir. Yes, sir. आन्सर मध्ये किती येणार? आन्सर मध्ये किती येणार? 1 × 2 2 येणार. येस. 2. इथून ही लुपिंग कंट्रोल स्टेटमेंट आहे. वापस तो इथे जाणार. इथे आय ची व्हॅल्यू 1 नी वाढवणार. जी 1 होती ते आय ची व्हॅल्यू किती होणार आता? 2. हॅलो. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. अगेन लॉजिकल कंडिशन रिमेन्स ट्रू. इथे येणार तो. आन्सर मात्र आता 2 आहे. रिसेंट व्हॅल्यू कन्सिडर करा नेहमी. आन्सर 2 आहे. ए पण 2च आहे. 2 × 2 आन्सर किती येणार? पुढची व्हॅल्यू आन्सरची. हॅलो. 4. इथून वापस तो आय प्लस प्लस कडे जाणार. लुपिंग कंट्रोल स्टेटमेंट आहे. आय प्लस प्लस होणार. आय ची व्हॅल्यू 2 होती ती 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. लॉजिकल कंडिशन रिमेन्स ट्रू. देअरफॉर फर्दर इट विल कॅल्क्युलेट आन्सर इज इक्वल टू आन्सर इंटू ए. आन्सरची रिसेंट व्हॅल्यू ही 4 आहे. इंटू ए ची व्हॅल्यू ही 2च आहे. 4 × 2 किती आलं नेक्स्ट व्हॅल्यू आन्सरची? हॅलो. 8. इथून तो वापस आय प्लस प्लस कडे जाणार. आय ची व्हॅल्यू 1 नी वाढणार. आय ची व्हॅल्यू 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. फॉल्स. False. त्याच्यामुळे आपलं आन्सर जे काही आहे ते 8 येणार. 2⁻³ साठी असं येणार. आलं का लक्षात? 2⁻³ साठी 8 कसं येतं? हॅलो. Yes. Yes, sir. समजा 2⁻5 केलं तर लॉजिक काय कसं होणार बघा ना. ए ची व्हॅल्यू 2 राहणार, बी ची व्हॅल्यू 3 राहणार. सुरुवातीला आन्सर इज इक्वल टू 1 इथे येणार तो. आता सुरुवातीला आन्सर हे महत्वाची स्टेप आहे इकडे. आन्सर हे 1 घ्यायलाच पाहिजे, इनिशियलाइज करायला पाहिजे. हे जर केलं नाही तर आन्सरची व्हॅल्यू मशीनला माहित नसल्यामुळे तो काही पण गार्बेज व्हॅल्यू घेऊन गार्बेज आन्सर म्हणजे रिझल्ट गार्बेज देणार. ओके. हॅलो. Yes, sir. आपल्याकडे लास्ट 2 मिनिट्स आहेत. त्या 2 मिनिटांमध्ये मी प्रोग्राम करून दाखवतोय. हा प्रोग्राम शेअर केला जाईल. तुम्ही नंतर समजून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढा. काढला का? हॅलो. ओके. Yes, sir. आता आपण टर्बोसी ओपन करतोय मी. बरं का, दिसते का स्क्रीन? बघा फटाफट. हॅलो. येस. Yes, sir. Yes, sir. Alt F, save as 102.c. सगळं घालू आपण. व्हेरिएबल किती लागणार, काय लागणार हे सगळं डोक्यामध्ये पाहिजे बरं का. प्रोग्रामिंग एवढं वाटतं तेवढं सोपं आहे का नाही हे तुम्ही ठरवा. मी काही सांगणार नाही. F2 येस. इथे म्हणू आपण AC
प्रोग्राम टू कॅल्क्युलेट ए रेज टू बी असंच काहीतरी म्हणतात त्याला, बरोबर? येस. हॅलो. Yes, sir. where A and B are inputs. बघा, int A, B, answer F2, yes, printf चुकला आणि वरती /n enter A म्हणजे बेस आहे आपला ऍक्च्युली. स्कॅनर A ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू एंटर करण्यासाठी %d, ampersand A, yes, कंट्रोल इन्सर्ट, शिफ्ट इन्सर्ट. इथं बी फॉर बेस म्हणा, बेस बी, आणि इथं सॉरी हे पॉवर आहे. येस, बघा काय काय आहे. हा बेस आहे. येस, बेस ए आहे आणि पॉवर बी आहे. येस, ए रेस टू बी. हॅलो. Yes, sir. रन केलं तर असं काहीतरी दिसेल. प्लीज एंटर बेस ए 2, प्लीज एंटर पॉवर बी 3, 2⁻³ 8 यासाठी तो लिहायला लागलो आपण. आन्सर जे आहे ते सुरुवातीला 1 द्यायलाच पाहिजे. का द्यायला पाहिजे ह्याचा शांतपणे डोक्यात विचार करा. आणि आय जो आहे लुपिंग व्हेरिएबल आपला, तो 1 नी चालू केला. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी पर्यंत, जेवढी पॉवर आहे तिथपर्यंत जायला पाहिजे तो आय प्लस प्लस. आन्सर इज इक्वल टू आन्सर इंटू आय, आन्सर आय नाही सॉरी, आन्सर इंटू ए, बरोबर. आणि इथे रिझल्ट जो आहे तो फॉर लूपच्या बाहेर, आतमध्ये रिझल्ट जर दाखवला तर काय प्रॉब्लेम येतो तो पण सांगू आपण. इथे डायरेक्ट लिहू %d रेस टू %d इज इक्वल टू %d. पहिल्यांदा जो आहे तो बेस आहे, नंतर तुमची पॉवर आहे, नंतर आन्सर आहे. काय अडचण? No, sir. एरर आलाय ना, सेमीकोलन द्या म्हणतो कुठेतरी. काहीतरी चुकलंय, कुठेतरी सेमीकोलन राहिलाय ना. हा, आय इज अनडिफाईन्ड सिम्बॉल. आय जो वापरला तो डिक्लेअर करायला पाहिजे इंट आय. ओके. हॅलो. इथे इथे इथे. No, यस, sir. लुपिंग Yes, व्हेरिएबल वापरलं तर ते डिक्लेअर करायला पाहिजे. जर डिक्लेअर नाही केलं तर तो एरर आलता. आता कुठला एरर कधी येतं ह्याच्यासाठी प्रॅक्टिस करा. हा जो एरर आला अनडिफाईन्ड सिम्बॉल आहे, याचा अर्थ काय की आय तुम्ही वापरलं, जे लुपिंग व्हेरिएबल आहे ते डिक्लेअर नाही केलं, ते डिक्लेअर करा. तो एरर जो आहे तो निघून जाईल. गेला. yes, sir. बघा ना, 2⁻³ करू आपण. हा, आता बी ची व्हॅल्यू काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हा, इथं बघा कसे प्रॉब्लेम्स होतात. कॉपी पेस्ट केल्यामुळे नंतर कशा चुका होतात. इथं बी लिहायचं राहिलंय माझं. यस. हॅलो. बी त्याला कळलाच नाही ना, मशीनला बी कळलाच नाही. त्यांनी बी ची नुसतीच व्हॅल्यू घेतली, पण बी ची व्हॅल्यू 3 अशी स्टोअर झाली नाही. कारण काय, स्कॅनएफ मध्ये ampersand एच लिहिलं राहिलंय माझ्याकडून. हॅलो. येस. Yes, sir. Yes, sir. इथं बी करा, इथं बी करा. आता येईल बरोबर. येस. Yes. आणि हे जे स्टेटमेंट आहे, जसं आपण टेबल डिस्प्ले करण्यासाठी कधी कधी हे प्रिंटचं फंक्शन जे काय आहे ते लुपिंग कंट्रोल स्टेटमेंट मध्ये ठेवलं होतं टेबलसाठी. आठवतंय का? जर ते आतमध्ये ठेवलं तर इथं प्रॉब्लेम येणार. इथं ते तसं ठेवायला नाही पाहिजे. बघा, येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. 2⁻², बघा ते स्टेप्स दाखवले त्यांनी. आय ची व्हॅल्यू सुरुवातीला किती होती? 1 होती, त्यावेळेस 2 आलं, त्यावेळेस 2 होती, त्यावेळेस 4 आलं, ज्यावेळेस 3 झाली आय ची व्हॅल्यू त्यावेळेस 8 आलं. हॅलो. आपल्याला फक्त शेवटच्या आन्सर मध्ये इंटरेस्ट आहे, बरोबर का हो? Yes, sir. Yes, sir. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट फॉर लूपच्या आतमध्ये न लिहिता गेटच्या आधी लूपच्या बाहेर लिहायला पाहिजे. एकदाच ते एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. आतमध्ये टाकलं तर ते रिपिटेटिव्हली एक्झिक्यूट होईल. ओके. Yes, sir. कंट्रोल इन्सर्ट डिलीट. बघा ना, 2⁻5 ला अजून थोडस मजेशीर दिसेल ते. 2⁻5 5 वेळा दिसेल. हॅलो. आपल्याला फक्त शेवटच्या आन्सर मध्ये इंटरेस्ट आहे. यस. Yes, sir. त्याच्यामुळे ते इथे फॉर लूप मध्ये न लिहिता
फॉर लूपच्या बाहेर लिहा ते स्टेटमेंट. 2 raised to 6 64. Yes. Yes, sir. Yes, sir. 2 raised to 8 ला ते चुकतं बरं का चुकतं कोण सांगेल आता? चुकला तो का बरोबर आहे? किती येतं 2 raised to 8? हॅलो, बरोबर आहे sir. 2 raised to 7 बरोबर? 2 raised to 5 बरोबर. ठीक आहे. 2 raised to 8 मला वाटतं बरोबर दाखवलं त्यांनी बरं का. चुकेल कधी? मला वाटतं 2 raised to हा उलट केलंय ना, 8 raised to 8 असं काही केलं थोडस मोठं आहे. 32,000च्या वर जर चालला तुमचा नंबर कसं करणार सांगा. आपण 4 raised to 8 करू. किती येणार हो? कॅल्क्युलेटर वर करा फास्ट. किती येतं? 2 raised to 8 4 raised to 8 सॉरी. हॅलो, 65,000. म्हणजे 65,530. आपल्या इंटिजरच्या रेंजच्या बाहेर जाणार आहे ते. येस. Yes, sir. किती आलं? 65,530. ते किती आलं इथं इथं? 0. कशामुळे आलं? 0. कशामुळे आलं? रेंजच्या बाहेर गेल्यामुळे मग आपली इथं रेंज आपल्याला काय करायला लागेल? लॉंग इंट वापरायला लागेल. लॉंग इंट वापरलं तर पर्सेंट एल डी हे फॉर्मॅट स्पेसिफायर राहणार. बघा ना, एल डी F2 किती होतं ते? 4 raised to 8. येस. Yes, sir. आलं का बरोबर आता? Yes, sir. Yes, sir. लॉंग इंट घ्यायला लागेल. विचार करा आहे ना, लॉंग इंट कधी घेणार, काय घेणार. थांबूया इकडे. थँक यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.